नमस्कार. आपल्याला वाटतं की आपल्याला प्राण्यांबद्दल बरीच माहिती आहे, बरोबर? पण खरंच तसं आहे का? चला आज एका वेगळ्याच नजरेतून पाहूया की एक पशुवैद्य म्हणजे एक वेट होण्यासाठी नक्की काय काय लागतं. चला लगेच एका प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करा, उंटाची अशी कोणती जात असेल जी समुद्राच्या खाऱ्या पाण्यात मस्त राहू शकते आणि चक्क खारफुटीची झुडपं खाऊन जगते. आहे की नाही इंटरेस्टिंग प्रश्न? आणि गंमत काय आहे माहितीये, हा काही कुठला तरी सामान्य ज्ञानाचा प्रश्न नाहीये. हा प्रश्न थेट वेटरिनरी ग्रॅज्युएट्सच्या परीक्षेमधून उचललाय. हो, खरंखुरं आव्हान आहे. यावरूनच आपल्याला अंदाज येईल की त्यांचं ज्ञान किती खोलवर असावं लागतं. ठीक आहे, तर मग आपल्या या छोट्याशा क्विजची पहिली फेरी सुरू करूया. आणि पहिला राऊंड आहे ॲनिमल ब्लू प्रिंट्सवर, म्हणजे प्राण्यांच्या जीवनाचा जो मूळ पाया आहे त्यावर. जेनेटिक्स आणि ब्रीडिंग. हे बघा, हे त्या परीक्षेच्या ॲनिमल जेनेटिक्स अँड ब्रीडिंग सेक्शनमधलं एक पान आहे, म्हणजे आपण कुठूनही काही घेत नाहीये. तर यातलाच एक प्रश्न पाहूया. ओके, पुढचा प्रश्न. आता एका ओळखीच्या प्राण्याबद्दल बोलूया. पाळीव घोडा. त्याच्यामध्ये डिप्लॉइड क्रोमोझोम्स म्हणजे द्विगुणित गुणसूत्रांची संख्या किती असते? हा प्रश्न थेट त्याच्या जेनेटिक मेकअपबद्दल आहे. आणि याचं उत्तर आहे 64. आता हा फक्त एक आकडा नाहीये. ही संख्या म्हणजे घोड्याचं संपूर्ण आनुवंशिकतेची किल्ली आहे असं समजा. या एका आकड्यात बरंच काही दडलेलंय. पण ही संख्या इतकी महत्वाची का आहे? अहो, कारण याच 64 गुणसूत्रांवरून प्राण्याची आनुवंशिकता ठरते. त्याच्यात काही जेनेटिक प्रॉब्लेम आहेत का हे ओळखायला मदत होते आणि ब्रीडिंगसाठी योग्य रणनीती ठरवता येते. म्हणजे हे अगदी पायाभूत ज्ञान आहे जे प्रत्येक वेटकडे असायलाच हवं. चला तर मग आता दुसऱ्या फेरीकडे वळूया. राऊंड 2 इनसाइड द बॉडी. म्हणजे आता आपण प्राण्यांच्या शरीराच्या आत डोकावून पाहणार आहोत. त्यांची गुंतागुंतीची रचना कशी असते ते बघूया. इथे बघा, वेट्सना अक्षरशः अगणित प्रजातींच्या शरीराची रचना माहिती असायला लागते. आणि प्रत्येक प्राण्याची रचना वेगळी, म्हणजे एकाला जे लागू होतं ते दुसऱ्याला नाही. ही विविधता त्यांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि याचबद्दल एक प्रश्न. मांजर, घोडा आणि उंट या तिघांपैकी कोणत्या प्राण्याच्या शरीरात पित्ताशय म्हणजे गॉल ब्लॅडर नसतं? हा थोडा अनपेक्षित प्रश्न आहे नाही का? याचं बरोबर उत्तर आहे डी. घोडा आणि उंट दोन्ही. हो, या दोन्ही प्राण्यांमध्ये गॅलब्लॅडर नावाचा अवयव नसतोच. अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण यामागे एक ठोस शास्त्रीय कारण आहे. पण मग एक अवयव नाहीये तर त्याने काय फरक पडतो? खूप मोठा फरक पडतो. यामुळे त्यांची फॅट्स पचवण्याची पद्धतच बदलते. त्यांचं लिव्हर सतत पित्त म्हणजे बाईल सोडत राहतं. याचमुळे त्यांचा आहार कसा असावा हे ठरतं. आणि विचार करा, सर्जरीच्या वेळी ही माहिती किती किती महत्वाची असेल. ओके, आता आपली तिसरी आणि शेवटची फेरी. राऊंड 3 इनव्हिजिबल इन्व्हेडर्स म्हणजे अदृश्य हल्लेखोर. आता आपण मोठ्या अवयवांकडून थेट सूक्ष्मजीवांकडे वळणार आहोत, म्हणजेच परजीवींकडे. प्राण्यांच्या आरोग्याचा एक खूप मोठा आणि महत्वाचा भाग म्हणजे या परजीवींसोबतची लढाई. हे काही सोपं काम नाहीये. आणि ह्या विषयाची गंभीरता किती आहे हे आपल्याला आता कळेल. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न फक्त प्राण्यांबद्दल नाहीये. तो थेट मानवी आरोग्याशी जोडलेला आहे. जो सेस्टोड बीफ टेपवर्म म्हणून ओळखला जातो, त्याचं शास्त्रीय नाव काय आहे? आणि त्याचं नाव आहे टेनिया सॅजिनाटा. आता ही अशी शास्त्रीय नावं लक्षात ठेवणं खूप महत्वाचं असतं, कारण प्रत्येक परजीवीवरचा उपचार वेगळा असतो आणि तो त्याच्या अचूक ओळखीवरच अवलंबून असतो. पण परजीवीशास्त्र म्हणजे पॅरासायटोलॉजी एवढी महत्वाची काय आहे? कारण प्राण्यांमधले अनेक परजीवी माणसांना सुद्धा आजारी पाडू शकतात. याला झुनोसिस म्हणतात. यांचं निदान मायक्रोस्कोपखालीच करावं लागतं आणि उपचार अगदी स्पेसिफिक असतो. म्हणजे जागतिक व्यापाराच्या युगात तर हे ज्ञान खूपच महत्वाचे. तर मग ह्या आपल्या छोट्याशा क्विजनंतर अंतिम गुण काय? म्हणजे आपण यातून काय शिकलो? आता आपण या व्यवसायाच्या खऱ्या स्वरूपाकडे वळूया. एक पशुवैद्यक होण्यासाठी काय काय लागतं? जनुकीय शास्त्र आणि प्रजनन. पशुवैद्यकीय शरीरक्रियाशास्त्र. पशुवैद्यकीय शरीरशास्त्र. पशुवैद्यकीय परजीवीशास्त्र. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. यादी खूप मोठी आहे.
तर मग या सगळ्याचा अर्थ काय? बघा, एक पशुवैद्य म्हणजे नुसता डॉक्टर नाही. तो एक बायोलॉजिस्ट आहे, एक सर्जन आहे, एक डेंटिस्ट आहे आणि एक फार्मासिस्ट सुद्धा आहे. सगळं काही एकाच व्यक्तीत. त्यांना डझनभर प्रजातींचे बारकावे माहीत असावे लागतात आणि त्यांचं ज्ञान ते फक्त प्राण्यांनाच नाही तर माणसांच्या आरोग्याचंही रक्षण करतं. म्हणजे हे फक्त प्राण्यांवर प्रेम करणं नाही, त्याच्या खूप खूप पलीकडचं आहे हे. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. एका प्राथमिक स्पर्मॅटोसाइटपासून किती स्पर्मॅटिड तयार होतात? उत्तर आहे 4. जीवशास्त्राचा हा एक अगदी मूलभूत नियम, जो या सगळ्या गुंतागुंतीच्या ज्ञानाला एकत्र बांधतो आणि जवळजवळ प्रत्येक प्राण्याला लागू होतो, ज्यावर एक वेट उपचार करतो. खरंच अविश्वसनीय आहे हे सगळं.